कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर कायम। ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीचं पाणी पात्राबाहेर। भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी। भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, 30 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला। रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी मार्ग बंद। भंडारा शहरामध्ये 77 मिलीमीटर पावसाची नोंद। अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। आठवडाभरामध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती। रायगडमध्ये कोलाडच्या कुंडलिका नदीवरती रिव्हर राफ्टिंगसाठी प्रचंड गर्दी। राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक दाखल। नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावरती पर्यटकांची हुल्लडबाजी। बॅरिगेटिंग ओलांडून तरुणांची धबधब्याच्या प्रवाहाच्या जवळ गर्दी। पोलिसांचं मात्र दुर्लक्ष। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील हाजरा फॉल धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी। वीकेंड असल्यामुळे महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मधून पर्यटक आले महाराष्ट्रात। चंद्रपूरच्या झरपट नदीच्या पाण्यामध्ये कार वाहून गेल्याची घटना समोर। कमी उंचीच्या पुलावर पाण्यामधून कार टाकणं महागात पडलं। दोघांचा जीव वाचला। पुण्याच्या दौंड तालुक्यातील भीमा नदीमध्ये मगर आढळल्यामुळे खळबळ। आलेगाव, देऊळगाव राजे या परिसरामधल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। नाशिकच्या येवल्यातील तळवाडे देवळाने या रस्त्याची दुरावस्था। 25 वर्षांपासून संबंधित विभागाचं दुर्लक्ष। लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, रस्ता करून द्या, महिलांची संतप्तरित्या मागणी। सिंधुदुर्गातील वैभववाडीतील नापणे धबधब्यावरती पदपथ पूल बांधला जाणार। पुलासाठी काचेचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती। राज्यामधला पहिलाच प्रकल्प। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।